जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या झाली होती। त्या टेट 3 परीक्षेमध्ये जो काही निकाल आहे, निकाल सध्या घोषित झाला आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही एपीएर उमेदवार होते, त्या एपीएर उमेदवारांचा सध्या काही एपीएर उमेदवारांचा निकाल आहे, तर तो सध्या पहिल्या यादीमध्ये जाहीर झाला होता। आणि कालच्या दिवसाला जे काही 6000 प्लस जे एपीएर उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता, त्यापैकी ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी जे काही त्यांचं प्रमाणपत्र असेल, गुणपत्रक आहे, तर ते सध्या MSc पुणेला ज्यांनी पाठवलं आहे, तर त्या संपूर्ण उमेदवारांचा जो काही निकाल आहे, 6000 मधले जवळपास 2789 एवढ्या उमेदवारांचा निकाल जो आहे, तर तो सध्या जाहीर झालेला आहे। आता मागचा जो काही निकाल आणि आताचा एपीएर उमेदवारांचा निकालामध्ये सध्या जे काही मेरिट आहे, ते मेरिट सध्या बघा त्या ठिकाणी वाढू शकतं का? कारण आताचा जो काही निकाल या ठिकाणी एपीएर उमेदवारांचा लागला आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही स्कोर आहे, तर ते स्कोर नेमके कशा पद्धतीने आहे, त्या अनुषंगाने बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही या ठिकाणी पत्रक देखील या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही निकालाच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली होती। जवळपास जे काही परीक्षेत एकूण या ठिकाणी 2,28,808 एवढे जे काही परीक्षार्थी आहे, तर त्या परीक्षार्थींनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी या ठिकाणी परीक्षेस जे प्रविष्ट झालेले उमेदवार आहेत 2,11,308 उमेदवार। आता ह्या एवढ्या उमेदवारांपैकी जे काही पहिल्या यादीमध्ये जो निकाल आहे, तर तो निकाल सध्या बघा लागलेला होता। परंतु ह्याच्यामध्ये जे काही सध्या एपीएर उमेदवार होते, एपीएर उमेदवारांमध्ये जवळपास जे 6,320 एवढे उमेदवार जे आहे, तर त्या उमेदवारांचा जो निकाल आहे, तर तो निकाल सध्या इथं राखीव ठेवण्यात आला होता। आता ह्या एवढे 6,320 उमेदवारांमधून जवळपास या ठिकाणी 27,089 जे उमेदवार आहे, तर त्यांचा जो निकाल आहे, तर तो निकाल सध्या कालच्या दिवसाला इथं जाहीर झालेला आहे। आता ह्या संपूर्ण उमेदवारांनी जे काही त्यांचं जे स्कोअर कार्ड आहे, तर ते स्कोअर कार्ड या ठिकाणी 31/8/2025 पर्यंत डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा कोणत्याही प्रकारचं जे काही विनंती असेल किंवा तुमचं जे काही सध्या बघा त्या ठिकाणी राहून जर गेलं सध्या गुणपत्रक डाउनलोड करायचं, तर त्याचा कोणत्याही विनंतीचा इथं विचार केला जाणार नाही। तर ज्या उमेदवारांचं अजूनही तुम्ही डाउनलोड केलं नसेल तुमचं स्कोअर कार्ड, तर ते वेबसाईटला जाऊन MSc पुणेच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करा आणि ते डाउनलोड सध्या करून घ्या। आता ह्याच्यानुसार बघा इथे जे काही MSc पुणेच्या वेबसाईटला देखील सूचना इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जे BEd आणि DEd एपीएर उमेदवार आहे, तर त्यांच्या बघा इथं निकाल जो आहे, तर तो निकाल घोषित करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये 6,320 एवढे उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता। त्यापैकी 2,789 एवढे उमेदवारांची यादी आहे, तर ती यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही टॉपचे सध्या बघा मार्क असणारे उमेदवार नेमके किती असणार आहे आणि ह्या उमेदवारांमधून आणि जे काही पहिली यादी लागली त्या यादीमध्ये सध्या बघा उमेदवार आहे, तर त्यांना आणि ह्या उमेदवारांना नेमके कशा पद्धतीचे मार्क आहे ते देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचं लक्षात येईल की सध्या जे काही कट ऑफ असेल किंवा मेरिट असेल, तर त्याच्यामध्ये काही फारसा बघा त्या ठिकाणी फरक पडणार नाही। कारण जे काही मार्क आहे, तर ते मार्क या ठिकाणी आपण बघणार आहोत। इथं तुम्ही बघू शकतात आता हा जो निकाल आहे, तर हा निकाल एपीएर उमेदवारांचा जो सध्या कालच्या दिवसाला बघा जाहीर झालेला आहे, तर त्यांची या ठिकाणी यादी आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये हे जे संपूर्ण उमेदवार आहे, तर हे उमेदवार किती आहे, तर 2700 प्लस उमेदवार इथं पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जर आपण स्कोर जर बघितला, तर इथं बघा स्कोर तुम्हाला दाखवतो। तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जे स्कोर आहे, तर ते आपल्याला संपूर्ण निकालामध्ये पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये 78, 73, 90, 57, 77, 86, 100, 108, 103 अशा पद्धतीचा जो काही सर्वसाधारण जो स्कोर आहे, तर तो सध्या बघा ह्या निकालामध्ये इथं पाहायला मिळतोय। आता ह्याच्यामध्ये जर टॉपचे उमेदवार जर बघितले, तर टॉपचे उमेदवार जवळपास 2700 मधून ह्या ठिकाणी एकदम म्हणजे कमी जे ज्यांना मार्क ह्या ठिकाणी 150 प्लस जे मार्क आहे, तर असे उमेदवार 10 तरी ह्या ठिकाणी उमेदवार आपल्याला 10 पेक्षा पण कमी उमेदवार ह्या लिस्टमध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये जे काही मार्क आहे, तर ते मार्क तुम्ही बघू शकता 94, 47, 116, 80, 76, 85 बरोबर। हे जे काही मार्क आहे 2 डिजिटचे,
तर हे मार्क सर्वात जास्त ह्या निकालामध्ये इथं पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये आता जे काही टॉपचे मार्क आहे तर ते देखील तुम्हाला दाखवतो। आता हा एक उमेदवार आहे, 151 एवढे मार्क सध्या बघा ह्या उमेदवाराला इथं मिळालेले आहे। तर 151चा इथं एक उमेदवार आपल्याला आतापर्यंत दिसला। त्यानंतर इथं 133 मार्काचं उमेदवार आहे, बरोबर, 124 मार्काचा उमेदवार आहे, असे एक एक दोन दोन उमेदवार आपल्याला ह्या लिस्टमध्ये पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना 2 डिजिटमध्ये जे मार्क आहे तर ते मार्क बघा इथं सर्वात जास्त मिळालेले दिसत आहे। ते देखील 97, 57, 90, 85, 82, 68 अशा पद्धतीचे मार्क आहे। तर जे काही उमेदवार सध्या विचारणा करत होते की आता जो निकाल लागला आहे APR उमेदवारांचा, तर ह्या निकालामुळे पुन्हा मेरिट सध्या इथं किंवा सेफ स्कोर असेल तर तो इथं बघा वाढू शकतो, तर का ह्याच्यामध्ये बघा अजिबात त्या ठिकाणी वाढू शकत नाही। ह्याच्यामध्ये जवळपास तुमच्या पुढे 1-2 उमेदवार त्या ठिकाणी असू शकतं। जास्तीत जास्त ह्या ठिकाणी जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या रँक जी असेल तर त्या रँकेच्या पुढे सध्या नसणार आहे। तर हे एक लक्षात घ्या, कारण ह्याच्यामध्ये जर आपण इथं बघितले तर मार्क जे आहे तर ते मार्क सर्वात जास्त 2 डिजिटमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, बरोबर। आता हे जे काही APR उमेदवार आहे तर हे APR उमेदवार त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते, कदाचित पहिल्यांदा सध्या बघा हे संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी परीक्षा देत होते, बरोबर। आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना जो काही स्कोर आहे तर तो स्कोर आपल्याला 2 डिजिटचा सध्या इथं पाहायला मिळतो आहे। ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काही उमेदवार जे आहे तर त्यांनाच फक्त इथं बघा 3 डिजिटमध्ये गुण सध्या मिळालेले आहे, 135, म्हणजे मागची जी काही लिस्ट आहे 2 लाख प्लस उमेदवारांची आणि ही जी 2700 उमेदवारांची, तर ह्या लिस्टमध्ये आणि त्या लिस्टमध्ये फारसा जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल तर त्याच्यामध्ये फरक सध्या बघा इथं होणार नाही। आता ही संपूर्ण जी काही लिस्ट आहे तर ही जवळपास 49 जे काही PDF आहे तर त्या PDFची पानांची सध्या बघा इथं ही प्रिंटच जी काही आहे तर मार्कशीटच्या अनुषंगाने इथं सध्या पानं आलेली आहेत। त्याच्यामध्ये जो स्कोर आहे इथं तुम्हाला दाखवतो, हा एक विद्यार्थी आहे, 155, 141 असे जे काही ठराविकच उमेदवार आपल्याला ह्या लिस्टमध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये 122 असेल, 113 असेल, असे जे काही 3 डिजिटचे विद्यार्थी या ठिकाणी बघा मार्क मिळालेले, तर ते खूप कमी उमेदवार इथं पाहायला मिळत आहे। आता ह्या लिस्टनुसार जे काही उमेदवारांचा निकाल लागलेला आहे तर जवळपास ह्या ठिकाणी मध्यम प्रकारचा आपण एक प्रकारे इथं म्हणू शकतो, कारण संपूर्ण जर लिस्ट बघितली तर ह्या लिस्टमध्ये फक्त 2 डिजिटचे उमेदवार जे आहे तर ते सध्या बघा खूप मोठ्या प्रमाणावर ह्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्या संपूर्ण लिस्टमध्ये आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून ह्याच्यामध्ये टॉपचे उमेदवार नेमकी किती असणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपण असं जर बघितलं तर टॉपचे उमेदवार फार कमी ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे। म्हणून ज्या उमेदवारांचे जास्तीत जास्त 3 डिजिटमध्ये मार्क आहे तर अशा उमेदवारांना जर सध्या जो काही स्कोर आहे तर तो स्कोर बऱ्यापैकी सध्या असणार आहे। तर ह्या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आलेलं असेल, जे APR उमेदवार आहे, तर त्या APR उमेदवारांनी आपापले जे काही मार्कशीट आहे, स्कोर कार्ड आहे, तर तो बघा लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये जे काही भरती प्रक्रियेमध्ये जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये तुमचा सेफ स्कोर किंवा जो काही स्कोर कार्ड असेल तर ते देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। तर सध्या ह्या लिस्टनुसार पुढील जी काही महत्त्वाची ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये टॉपचे उमेदवार किती काय, तर त्या अनुषंगाने संपूर्ण ॲनालिसिस एकदा करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊ। परंतु सध्या तरी प्राथमिक स्वरूपात हा रिझल्ट या ठिकाणी आपण बघितला आहे, तर त्या रिझल्टमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी फक्त 2 डिजिटचे मार्क इथं मिळालेले आहे। म्हणून जी काही तुमची मिळालेले मार्क पहिल्या यादीमधले त्यांची सध्या बघा समोर जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार एखादा 1-2 उमेदवार तुमच्या समोर सध्या बघा येऊ शकतो तुमच्या मार्काच्या पुढे, किंवा मग तुमच्यापेक्षा जे काही 3 डिजिटमध्ये मार्क मिळालेले उमेदवारांच्या खाली या ठिकाणी बघा खूप काही उमेदवार जे आहे तर ते सध्या बघा इथं भरती प्रक्रियेमध्ये असणार आहे। तर जे मेरिट असेल, कट ऑफ असेल, तर त्याच्यामध्ये फारसा कुठं फरक सध्या बघा इथं होणार नाही, असं ह्या लिस्टमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला इथं मिळत आहे। तर सध्या ही एक लिस्टच्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट होती। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात। हे जे काही APR उमेदवारांचा निकाल आहे तर हा निकाल 2789 एवढ्या उमेदवारांचा इथं लागलेला आहे। तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती।
अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.